LMS वरती असाइनमेंट भेटला काय सर्वांना? LMS वरती असाइनमेंट बघितलं का सर्वांनी गाईज? ऑनलाईन वाले आवाज येतोय का माझा? अरे माझा आवाज येतोय का? तुमचा आवाज नाही येते मला गाईज. पिंग करा येस सर, कोणतरी. येते आवाज. ओके. LMS वरती असाइनमेंट भेटले सर्वांना? LMS काय माहिती का? पोर्टल आहे आपल्या एक कंपनीचं, करेक्ट? त्यावरती तुमचा सगळं रेकॉर्ड अपडेट होतं. त्याचा युजर आयडी पासवर्ड भेटलाय सर्वांना? मेल आलाय तुम्हाला, करेक्ट? त्याच्यावरती जाऊन असाइनमेंट चेक केला तुम्ही? अरे यस नो? हो सर. ओके. सो त्या असाइनमेंट सॉल्व्ह करायचे तिथंच अपलोड करायचे. ओके. अपलोड कुठे करायचं सांगतो मी. रेकॉर्डिंग पण तिथं आहे. ओके. सो काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला? ऑनलाईन वाले बोला, तुम्ही सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा आहे. ऑनलाईन वाले तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे, अटेंडन्स लावणार नाही मी इथून पुढं. ज्याचाही कॅमेरा ऑन नसेल त्याचा माईक सगळ्यांनी म्यूट करायचा आहे आणि कॅमेरा ऑन करायचा आहे. स्क्रीन शेअर करायची सांगितल्या वेळेस, करेक्ट? कंपल्सरी कॅमेरा ऑन ठेवणं कंपल्सरी, समजतं का तुम्हाला? काय बघितलं काल आपण? पॉलीमॉर्फिझम, मेथड ओव्हररायडिंग, मेथड ओव्हरलोडिंग. Abstraction, abstract class. So what is meant by polymorphism? कसं करतो आपण आजचे पॉलिमॉर्फिझम? There are two types of polymorphism: compile time, run time. Compile timeचं एक्झाम्पल काय आहे? मेथड ओव्हरलोडिंग. आणि रन टाइमचं काय आहे? मेथड ओव्हररायडिंग. समजलंय सर्वांना? काही डाऊट आहे त्याच्यामध्ये? देन ऍब्स्ट्रॅक्शन. काय असतं ऍब्स्ट्रॅक्शन? स्टोरिंग आणि हायडिंग. So, what is difference between normal class and abstract class? Yes, madam. तुम्हीच लास्ट. तुम्हीच. काय नॉर्मल क्लास आणि abstract क्लास मध्ये डिफरन्स काय? स्टँड अप उभं राहायचं विचारल्यावरती. यस, चंचल शेवाळे. So, what is difference between normal class and abstract class? Abstract class means handling implementation details, हम्म. storing important information, हम्म. and सांगा मॅडम. नाही माहिती. काल लावत तुम्ही लक्षात नाही आलं? वाचलं का जाऊन? राईट डाऊन केलाय का? नोटबुक दे. बस खाली नोटबुक दे. यस. तयार.
मालूम है क्यों? यस मोजमा मोजमा Yes, से sir. कॅमेरा ऑन करा गाईज सर्वांनी, तुम्हाला समजतंय का? यस नयन Yes, sir. समजत नाही विचारल्यावर. ऍबस्ट्रॅक्ट क्लास काय आहे माहित नाही. हा मग ऍबस्ट्रॅक्ट क्लास काय सांगा ना. यस मोजिमा क्या है ऍबस्ट्रॅक्ट क्लास? वर्षा मोरे अनम्यूट करायचं काय त्याला विचारतोय मी ऑनलाईन आले तर त्यांनी. आपण ऍब्स्ट्रॅक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी अचीव करण्यासाठी ऍब्स्ट्रॅक्ट क्लास यूज करतो. करेक्ट ऍबस्ट्रॅक्शन अचीव करण्यासाठी ऍबस्ट्रॅक्ट क्लास यूज करतो. सो ऍबस्ट्रॅक्ट क्लास काय आहे कोण कोण सांगेल मला? कोणाला माहिती त्याने हातवरती करा आणि ऑनलाईन वाले हँड रेज करा. मेसेज मध्ये हँड टाकायचा सर्वांनी हँड रेज करतो बघा. 1 2 3 4 तुला माहिती ऍबस्ट्रॅक्ट क्लासचे पण 5 अजून सोमला माहिती. सोम सोडून कोणाला माहिती ऑनलाईन वाले बोला. फक्त एकालाच माहिती ऑनलाईन पैकी. सर ज्या क्लासचं डायरेक्ट ऑब्जेक्ट तयार करता येत नाही ना त्याला वेट सोम ऍबस्ट्रॅक्ट. वेट सोम कोणाला माहिती अजून? ओके नेक्स्ट हँड रेज कोण केलंय? पृथ्वीराज. ओके अजून? अश्विनी अंजली अनिकेत संबोधी कॅमेरा ऑन करा. गाईज कॅमेरा ऑन करा. तुम्हाला समजतंय का फास्ट मध्ये? सुमित तो गाईज नॉर्मल क्लास म्हणजे काय असतो कोण सांगतं? त्याने हँड रेज करा चला. फास्ट मध्ये करा ऑनलाईन वाले. काही 40 मेंबर तुम्ही ऑनलाईन किमान 20 मेंबरांना सांगता यायला पाहिजे. नॉर्मल क्लास काय असतो माहितीये? काय असतो? व्हॉट इज मीन बाय क्लास? हा तू काय सांगितलं? पहिले मी असं याच्यात सांगितलं क्लासमध्ये आपण इनपुट आणि आउटपुट शो करतो. आउटपुट कुठं show करतो? आउटपुट शो करतो कुठं? क्लासमध्ये. कोणी सांगितलं रे? मी शिकवलं का असं? बोला गाईज नॉर्मल क्लास काय असतो? क्लासची काय डेफिनेशन आहे? ऑनलाईन वाले अनम्यूट करा आणि फास्ट बोला. तर क्लास इज द ब्लूप्रिंट ऑफ द ऑब्जेक्ट. Class is of data member and member function. हम्म माझा कॅमेरा ऑन नाही होते का? Class is the collection of data member and member function. क्लास इज द कलेक्शन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. अजून क्लास इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स कन्स्ट्रक्टर व्हेरिएबल्स मेथड्स. करेक्ट. सो त्याच्यामध्ये काय असतं? मेथड. तसं ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये मेथड असते का? नाही. काय असतं मग? कोणी सांगितलं तुम्हाला? ऑब्जेक्ट मध्ये ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये मेथड नसते.
मी सांगितलंय का असं लिहून दिलंय का? ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये काय असतं गाईज? मेथड असते. मी ऍबस्ट्रॅक्ट क्लासचं एक्झाम्पल केलं होतं काल, तुम्ही लिहिलं का? मग काय लिहिलं तुम्ही? काय समजलं तुम्हाला? हम्म कसं रे बाळांनो? असं मी जर पुढे जात राहिलो आणि तुम्हाला काही येत नसलं तर कसं व्हायचं? मी 2 एक्झाम्पल घेतले, किती? 2. तुम्हाला समजलंच नाहीये. हा काय गाईज? पेमेंट दिसतंय सर्वांना? तुम्हाला स्क्रीन नाही दिसत स्क्रीन ऑनलाईन? दिसत नाही गुड. दिसते का स्क्रीन आता? Yes, यस sir. सर. ओके, मी सिलेक्ट केलेला क्लास दिसतोय तुम्हाला? सिलेक्ट समजतं का तुम्हाला? हम्म सो सिलेक्ट केलेला क्लास दिसतोय तुम्हाला? हा कोणता क्लास आहे? कोणता क्लास आहे? काय क्लास म्हणतो आपण याला? कीवर्ड लागून. काय लिहिलेलं आहे सर्वात पहिले क्लासच्या आधी? ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड. सो ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये पहिलं लाईन काय सांगायचं? सेंटेन्स ऍबस्ट्रॅक्ट क्लास डिक्लेअर युजिंग ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड. सेंटेन्स नंबर 1 काय आहे? ऍबस्ट्रॅक्ट क्लास डिक्लेअर युजिंग ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड. सांगितलं काल? काल लिहिलंय, तुम्ही वाचा. तुम्ही वाचत नाही गाईज. ओके, ऍबस्ट्रॅक्ट क्लास इज द सेम ॲज नॉर्मल क्लास. करेक्ट? फक्त काय असतं त्याच्यामध्ये? ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड असतो. देन सांगितलं मी तुम्हाला, ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. वी डू नॉट क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ ऍबस्ट्रॅक्ट क्लास. लिहिलंय मॅडम? लिहिलंय की? वाचलं का? ऑनलाईन आले समजतंय का? सो त्याच्यामध्ये काय असतं? कंपल्सरी एक ऍबस्ट्रॅक्ट मेथड असते. कंपल्सरी समजतं? कंपल्सरी म्हणजे काय माहिती तुम्हाला? मिनिमम एक तरी काय असते? ऍबस्ट्रॅक्ट मेथड असते. एकही ऍबस्ट्रॅक्ट मेथड जर नसेल तर तो ऍबस्ट्रॅक्ट क्लास होऊ शकतो का? फॉर एक्झाम्पल, हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास होईल का? ओके, हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास होईल का? ओके, हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास होईल का? नाही. का? त्याच्यामध्ये मेथड काय आहे? ही मेथड, एक मेथड पब्लिक बाय डिफॉल्ट काय बनते? ऍबस्ट्रॅक्ट बनते. बाय डिफॉल्ट काय बनते? एक मेथड ऍबस्ट्रॅक्ट असते. ओके, सो काय असते? ऍबस्ट्रॅक्ट. आणि ऍबस्ट्रॅक्ट कशी करतो आपण? मेथडचं ओनली डिक्लेरेशन, मेथड इम्प्लिमेंटेशन नसतं त्यात. इम्प्लिमेंटेशन काय केलेलं असतं? हाईड. समजतंय का सर्वांना? ऑनलाईन आले समजतंय का? कॅमेरा ऑन करा काही. समजतंय का तुम्हाला? बोला. हा सर. नाही सर, परत सांगा. कोणाला कोणाला नाही समजलंय? पुन्हा कोणाला नाही समजलंय? बोला फास्ट. मी सांगतो त्याला, मला समजेल म्हणजे कोणाला नाही समजत आहे. सर मला काय नाव? सोहम. तर परत परत एकदा सांगू. ओके, अजून? तर मला पण नाही समजलं. ओके, स्क्रीन दिसते तुम्हाला सर्वांना? हो, प्लीज. स्क्रीन दिसते? सो हे काय गाईज? इथपर्यंत वाचा. मी सिलेक्ट केलेलं काय आहे? वाचा ऑनलाईन वाले. सिलेक्ट केलेलं दिसतंय तुम्हाला? हो, ऍबस्ट्रॅक्ट काय केलंय? ऍबस्ट्रॅक्ट. पुढे काय लिहिलंय मी? वाईड पे. पे. वाईड पे काय आहे?
मेथड. मेथड करेक्ट. आणि मेथड काय केली आहे, एंड केली इथं. करेक्ट. मेथडला बॉडी आहे का, या बॉडी मध्ये समजतं ना, जसं वाईट शो मेथडला बॉडी बघा इथं. ओके. इथं काय केलंय, मेथड ओनली इम्प्लिमेंटेशन केलंय. देन काय यूज केलंय, ऍबस्ट्रॅक्ट कीवर्ड. सो कंपल्सरी एक काय आहे, ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे. सो त्या क्लासला काय म्हणतो आपण, ऍबस्ट्रॅक्ट क्लास. म्हणजे इथं काय कीवर्ड दिला आपण, ऍबस्ट्रॅक्ट. सो या क्लासला काय बोलतो आपण, ऍबस्ट्रॅक्ट क्लास. आणि या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो आपण, जसं की फॉर एक्झाम्पल पेमेंट. मी तुम्हाला करून दाखवलं होतं बघा guys. काय पेमेंट इक्वल टू पेमेंट न्यू पेमेंट. ओके. सो याचा ऑब्जेक्ट क्रिएट होतोय का, हे बघा VS Code सुद्धा इकडे देत आहे. ओके. काय म्हणताय ते, कॅन नॉट इन्स्टन्शिएटेड द टाइप ऑफ पेमेंट. समजतंय का, इन्स्टन्शिएट म्हणजे काय, किंवा इन्स्टन्स म्हणजे काय, ऑब्जेक्ट. काय बोलतो आपण त्याला, ऑब्जेक्ट. समजलंय का, इन्स्टन्स म्हणजे काय, जावाला इन्स्टन्स काय बोलता, ऑब्जेक्ट. सो ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो का, नाही. हे काय आहे, रॉंग आहे. करेक्ट. आपण काय केलं होतं, कशाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, क्रेडिट कार्डचा. करेक्ट. आपण काय बनवलं होतं, क्रेडिट कार्डचं एक्झाम्पल, सॉरी चाइल्ड क्लास. करेक्ट. आणि तो कशाने एक्सटेंड केला आहे, पेमेंटने. हे एक्झाम्पल लिहिलं का सर्वांनी, परत एकदा लिहून घ्या, लाईन बाय लाईन मिनिंग लिहून घ्या परत. सर्वांनी रिपीट एक्झाम्पल लिहायचं, सर्वांनी. आणि प्रत्येक लाईनचं मिनिंग लिहून घ्यायचंय. सो समजलंय, नॉर्मल क्लासमध्ये ऑब्जेक्ट अलाउड आहे, ऍबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये ऑब्जेक्ट नॉट अलाउड. करेक्ट. आणि याच्यामध्ये कॉन्क्रीट आणि ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतात. कोणत्या, कॉन्क्रीट आणि ऍबस्ट्रॅक्ट. कॉन्क्रीट म्हणजे काय, नॉर्मल. दुसरा वर्ड आहे नॉर्मल मेथडला, कोणता, कॉन्क्रीट. समजतंय का, तिथं लक्ष करा, लिहित चला काय. बेसिकली ऑनलाईन वाले तुम्ही, मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही काय करा, कॅमेरा ऑन करा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला मी सांगतो, मी तुमची अटेंडन्स फक्त कोणाची लावणार माहिती का, आज त्यांचे कॅमेरा ऑन आहे. आरती उगले, अश्विनी घुगे, अंजली शेवाळे, बस एवढ्याच लोकांचे अटेंडन्स लावणार मी. मयुरी मुळे, मयुरी शेवाळे, मोनिका कोल्हे, मोजिमा. ओके. आता कसे कॅमेरा ऑन झाले, गेले. चला संपूर्ण कोड लिहून घ्या, प्रत्येक लाईनचं मिनिंग लिहून घ्या. आणि असं गाईज मीटिंग डिस्कनेक्ट नाही करायची. पुन्हा पुन्हा मी जॉईन नाही करत जाणार आहे नेक्स्ट वीक पासून, उद्याचाच दिवस फक्त. नंतर कोणी लॉग आउट झालं मीटिंग मधनं तर मी जॉईन करणार नाही. सो ट्राय टू सिट इन नेटवर्क. खरंच इमर्जन्सी असेल कोणाला काही, तर त्याने मला मेसेज करायचा आणि मग जॉईन कराल मी त्याला. अजून माणसाला त्रास दिसला. 101% विचारला जाणारा क्वेश्चन आहे गाईज, बरं का. डिफरन्स बिटवीन ऍबस्ट्रॅक्ट क्लास अँड नॉर्मल क्लास.
प्रोजेक्ट टायटल काढले, कोणता गेला फायनल? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम. आणखी दोन टायटल. हा एकच झाला की तो डिफरंट टायटल पाहिजे. काय पृथ्वीराज ना तिथं डिफरंट टायटल काढायचे, 3 टायटल काढायचे. चार डिफरंट टायटल घ्यायला काय अडचण तुला? पुढं काय असतं ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये? तुला समजलंच नाही त्याचा अर्थ. ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये काय असतं? ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण असतं, नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण असतं. ओके काही सर्वांनी लक्षात द्या. ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये काय असतं? ऑनलाईन वाले ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण असतं आणि नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण असतं. बट कंपल्सरी एक ऍबस्ट्रॅक्ट मेथड असते. करेक्ट? नॉन ऍबस्ट्रॅक्ट नंबर ऑफ मेथड असतील. करेक्ट? किंवा नसेल पण. समजतंय का? बट ऍबस्ट्रॅक्ट मेथड एक कंपल्सरी असते. एकापेक्षा जास्त पण ऍबस्ट्रॅक्ट मेथड असू शकतात. एकापेक्षा जास्त ऍबस्ट्रॅक्ट मेथड पण असू शकतात. लिहून घ्या काय ते मराठीमध्ये पाहिजे तुम्हाला तर. सर स्क्रोल करा ना वरती. काही झालेल्या गोष्टी तुम्ही वाचत चला, त्याची प्रॅक्टिस करत चला, तुम्ही विसरून जाता. पुढं आपण या ऑब्जेक्टिव्ह कॉल करू शकतो डायरेक्ट वर्ल्ड शो क्रेडिट कार्डने. क्रेडिट कार्ड मग तुम्ही केलं नाही की? कालच सांगितलं मी, त्या दिवशी पण सांगितलं होतं. का बरं कॉल केली वरती? काय यूज केलं आपण? इनहेरिटन्स. समजतंय ना? आणि जो क्लास इनहेरिट करतोय त्याच्यामध्ये ती ऍबस्ट्रॅक्ट मेथड डिफाईन करणं गरजेचे आहे. इम्प्लिमेंट करणं कंपल्सरी असतं. सपोज आपण काय पेमेंट क्लास एक्सटेंड करतो एखाद्या क्लास सोबत. ओके एबीसी एक्सटेंड पेमेंट, तर त्याच्यामध्ये कोणती मेथड? आपली पे मेथड. ती इम्प्लिमेंट करणं कंपल्सरी आहे. समजतंय का? कोणती मेथड आहे? पे मेथड. का? तो ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे, तो आपण इनहेरिट करतोय. त्याच्यामध्ये जी ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे ती कंपल्सरी असतं इम्प्लिमेंट करणं. ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा रूलच आहे. काय रूल आहे ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा? माझी जर मेथड तुम्हाला यूज करायची असेल, तर मला जर इनहेरिट करायचं असेल, तर माझी एक ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे, ती तुम्हाला इम्प्लिमेंट कंपल्सरी करावं लागेल. करेक्ट? म्हणजे काय आहे? माझे नगरसेवक जर तुम्हाला वापरायचे असतील, तर एक घाण नगरसेवक तो पण वापरावा लागल. तो तुम्ही सांभाळून घ्यायचा. करेक्ट? किंवा सर लेक्चर घेताय तुम्ही, फक्त हुशार मुलांचं नाही घेऊ शकणार. 2 टुकार मुलं पण आहे क्लासमध्ये, त्यांचं पण तुम्हाला घ्यावं लागेल. करेक्ट? झालं राईट डाऊन करून? प्रत्येक गोष्टीचं मिनिंग समजलंय? काय बघतोय आपण? ऍबस्ट्रॅक्शन. त्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्शन अचीव करण्याचा एक वे बघितला आपण. कोणता?
ऍबस्ट्रॅक्ट क्लास. करेक्ट. काय असतं ऍबस्ट्रॅक्ट क्लास? ऍबस्ट्रॅक्ट मेथड आणि नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड असतं ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये. करेक्ट. We cannot create a object of abstract class. That's why we inherit the abstract class. Then we create a object of abstract class and then access that class method. समजलंय का? So number 2, second way to achieve abstraction. काय abstraction म्हणजे काय असतं मग? परत डेफिनेशन सांगा. काय आहे? करेक्ट. सो अब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करण्याचे आपल्याकडे 2 वे. कोणते? ऍबस्ट्रॅक्ट क्लास. कोणता? करेक्ट. बोल बोल मोठ्याने बोल. इंटरफेस. काय असतं इंटरफेस मग? माहिती काही? सो ऍबस्ट्रॅक्शन अचीव्ह करण्याचे आपल्याकडे 2 वे. करेक्ट. कोणते कोणते? कोणते गाईज? ऍबस्ट्रॅक्शन अचीव्ह करण्याचे 2 वे. करेक्ट. एक म्हणजे काय? बोला. ऑनलाईन वाले गाईज बोला. ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि दुसरा इंटरफेस. करेक्ट. हे काय आहे? ऍबस्ट्रॅक्शन अचीव्ह करण्याचे 2 वे आपल्याकडं. सो आपण काय बघितलं? ऍबस्ट्रॅक्ट क्लास. ओके. त्याच्यामध्ये काय असतं? ऍबस्ट्रॅक्ट मेथड आणि नॉन ऍबस्ट्रॅक्ट. नॉन ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे कोणतं? नॉन ऍबस्ट्रॅक्ट मेथड. देन we cannot create object of abstract class. Okay. So second way काय आहे? Interface. So what is mean by interface? Blueprint of? No. Correct. Interface is the blueprint of class. Interface is the blueprint of class, not an inheritance. Okay. सो इंटरफेस म्हणजे काय? गेलो. इंटरफेस इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ क्लास. सेम असतो क्लास सारखा. करेक्ट. इंटरफेस टेल्स व्हॉट टू डू आणि क्लास डिसाइड हाऊ टू डू. करेक्ट. काय करायचं ते सांगतं इंटरफेस. ओके. आणि कसं करायचं ते क्लास सांगतं. ओके. इंटरफेस काय दिलं? काय दिलं मला सांगा आधी.
Interface is a blueprint of class. It contains, it contains method declaration only. त्याच्यामध्ये काय असतं? फक्त आणि फक्त मेथड डिक्लेरेशन असतं. म्हणजे 100% ऍब्स्ट्रॅक्शन कुठे अचीव्ह करतो आपण? इंटरफेस मध्ये. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये 100% ऍब्स्ट्रॅक्शन आपण अचीव्ह करतो का? नाही. त्याच्यामध्ये काय असतं? का 100% ऍब्स्ट्रॅक्शन अचीव्ह करत नाही आपण? वाय नॉट अचीव्ह 100% ऍब्स्ट्रॅक्शन इन ऍब्स्ट्रॅक्ट क्लास? नॉन ऍब्स्ट्रॅक्ट मेथड असते म्हणून. करेक्ट? सांगता येईल इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला. Why we are not achieving 100% abstraction in abstract class? Yes, तू सांग. त्याच्यामध्ये नॉन ऍब्स्ट्रॅक्ट मेथड पण असतात. करेक्ट? इट कंटेन मेथड डिक्लेरेशन ओनली. करेक्ट लिहिलं? इंटरफेस टेल्स गेले म्हटलं असं. इंटरफेस टेल्स व्हॉट टू डू. व्हॉट टू डू. करेक्ट? आणि क्लास डिसाइड हाऊ टू डू. Class decide how to do. इंटरफेसचं एक्झाम्पल. रिमोट माहिती सर्वांना? टीव्हीचं रिमोट. करेक्ट? टीव्हीचं रिमोट माहिती काय सर्वांना? अरे यस नो. ऑनलाईन वाले बोला तुम्ही यार. यस सर. Yes. रिमोट माहिती तुम्हाला? ओके. रिमोट मध्ये काय असतं रे? पॉवर ऑनचं बटन असतं, पॉवर ऑफचं बटन असतं, व्हॅल्यूम अप डाऊन असतं किंवा चॅनल चेंज करायचं असतं. ओके. बट त्या रिमोटला माहिती का टीव्हीचं इंटरनल वर्किंग काय ऑन करायचं? हा, समजतंय का? सो इंटरफेसचं रिअल लाईफ एक्झाम्पल काय सांगशाल? रिमोट. रिमोटचं काय लिहायचं? रिमोट कंट्रोल हॅज बटन. घ्या लिहून. पॉवर ऑन, व्हॉल्यूम अप, व्हॉल्यूम डाऊन, काय काय असतं म्हटले आणि सो रिमोटला माहिती असतं पॉवर ऑन केल्यानंतर काय होणार आहे? काय होणार आहे? व्हॉट ऍक्शन शुड हॅपन? टीव्ही स्टार्ट होणार आहे. ओके. किंवा फॅनचं रिमोट. फॅनचं रिमोट माहिती ना? प्रेस केला फॅन काय करतो? स्टार्ट होतो किंवा ऑन होतो. ओके. त्याला माहिती असतं पण इंटरनल वर्किंग माहिती असतं का? नाही. त्याला काय बोलायचं? किंवा व्हेकल. प्रत्येक व्हेकलला काय असतं? स्टार्ट आणि स्टॉप असतं. पण प्रत्येक व्हेकलचं डिफरंट स्टार्ट आणि स्टॉप असतं. काहींना चावी येते स्टार्ट करायला लावायला, काहींना बटन येतं. करेक्ट? काहींना किक येते, काहींना धक्का देऊन चालू करावं लागतं. बरोबर आहे ना? काही काही मशीन अशा असतात त्यांना ढकलत नाही लागतं मग चालू असते. ओके. सो काय प्रत्येकाचं मेकॅनिझम डिफरंट आहे चालू करण्याचं. पण प्रत्येक मशीन काय असतं? स्टार्ट आणि स्टॉप असतं. ओके. सो गाईज व्हाय इंटरफेस? तुम्ही सांगेल का मला इंटरफेसची काय गरज आली असेल? आता याच्यावर सांगा ना मला. व्हेकल बरोबर. प्रत्येकाचं काय आहे? डिफरंट स्टार्ट करण्याचं मेकॅनिझम आहे. सो जास्तीचं मेकॅनिझम जास्तीने यूज केलं पाहिजे. आपण ट्रकला चालू करून असं किक मारून चालू करू शकतो का? का? ट्रकचं मशीन खूप मोठं आहे. ते मशीन उठेल का आपल्याकडनं? रिक्षा उठू शकते. रिक्षाला होतं माहिती तुम्हाला पहिले? पाहिलं तुम्ही पिक्चर मध्ये वगैरे बघितलं असेल. तुम्ही लाईव्ह देण्यास बघितलं ती दोरी असायची एक. करेक्ट? तो रिक्षाला पाठी म्हणून राहायचा, दोरी गुंडाळायचा, असं ओढायचा. काय चालू होत रिक्षाला. ओके. तर त्याचं मेकॅनिझम काय आहे? डिफरंट आहे. बट आता रिक्षा कशा आले? सेल्फ स्टार्ट किंवा ते आता पुढे गिअर वाटते काय माहित नाही मला. ते तर त्याने चालवा द्या. मी रिक्षात बसलेलो आहे पण चालू करायची वेळेस त्या लक्षात नाही माझ्या. असं जास्त वाटतं. करेक्ट? पुढे त्याला ते आलेलं आता हँडल असं दांडा असते, असं वाढला रिक्षा चालू होते. करेक्ट? सो हे मशीन होऊ शकतं उडून चालू, पण ट्रक होईल का?
किंवा JCB होईल का? जे मोठं मशीन ते नाही होणार. ओके. सो प्रत्येकाचं काय आहे, इंटरनल जे वर्किंग आहे, मेकॅनिझम आहे ते काय आहे, डिफरंट आहे. ओके. तर त्याच्यामध्ये जे मेथड आहे थोडक्यात इंटरनल वर्किंग म्हणजे आपल्याला काय माहिती जे मेथड आहे त्या डिफरंट आहे. चालू करायचं स्टार्ट जरी असलं पण स्टार्ट करण्याची प्रोसेस काय आहे, डिफरंट आहे. काय असायचं माहिती का, कंपनीमध्ये प्रोजेक्ट असतो बरोबर. तुम्हाला कंपनी लेवलचा एक्झाम्पल देतो. हे रिअल लेवल झाले, कंपनी लेवलचं पण समजलं मला. कंपनीचं इंटरनल वर्किंग कसं असतं माहिती तुम्हाला, IT कंपनीचं. त्याच्यामध्ये काय असतं, कंपनीचा मालक असतो एक. सर्वांनी लक्ष द्या ऑनलाईन वाले. मी 10 मिनिटं जे सांगाल ना ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि इंटरफेस तुम्हाला समजून जाईल. आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण 70% यूज 80% यूज फक्त इंटरफेसचा करतो. आपल्या म्हणजे कोणत्या, जावाच्या कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचा जर असेल इंटरफेसचा 70 ते 80% यूज कशाचा करतो आपण, इंटरफेसचा. करेक्ट. सपोज एक क्लायंट आहे किंवा कंपनीचा मालक आहे, तो असतो. नंतर काय असतो, त्याला काय बोलतो आपण, CEO बोलतो किंवा CTO बोलतो. ओके. दुसरा असतो तो CTO, टेक्निकल ऑफिसर असतो. ओके. नंतर काय असतो त्यांच्या खाली, मॅनेजर. करेक्ट. काय असतो, मॅनेजर. मॅनेजरच्या खाली काय असतो, टीम लीडर. करेक्ट. टीम लीडरच्या खाली सिनियर डेव्हलपर, देन ज्युनियर डेव्हलपर. ओके. अशी एक हायरार्की असते प्रोजेक्टची, एका प्रोजेक्टची किंवा एका कंपनीची. समजलं सर्वांना इथपर्यंत? कोणी आहे की त्याला समजलं नाही मी काय सांगितलं ते? याच्यावर आपण इंटरफेस समजून घेऊ काय असतो. ओके. तर क्लायंट येतो. सपोज आपल्याकडं कोण क्लायंट आहे, आरती. करेक्ट. आरती काय आपल्याकडं क्लायंट आहे आणि तुझं नाव काय, सिद्धी. सिद्धी आपल्या कंपनीची आर्किटेक्चर हेड आहे. करेक्ट. काय आहे, आर्किटेक्चर हेड. सिद्धी काय कराल, जाऊन कंपनीच्या मालकाला भेटेल का, प्रोजेक्ट येतोय आपल्याला घ्यायचा आहे जरा डिस्कस करायला, त्याला तेवढा वेळ राहील का, नाही. ती काय कराल, एक आर्किटेक्ट बनवल. बरोबर आहे. त्याच्या रिक्वायरमेंट काय आहे, त्या क्लायंटला बोलवल मीटिंगला, एकदा मीटिंग करल. मग ती डिसाईड कराल. आरतीला काही मतलब आहे का कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये करायचा प्रोजेक्ट, कशात करायचा आहे, काय करायचं आहे, क्लायंटला समजतं या गोष्टी काहीच नाही. बरोबर आहे. याची आयडिया कोणाला राहील, सिद्धीला. ती काय आहे, आर्किटेक्चरल हेड कंपनीमध्ये. मी तुम्हाला सांगितलंच नाही आर्किटेक्चर हेड कंपनीच्या हेड मध्ये पुढे होतो आहे ना, त्याची लेवल होतं सांगितलं. तुम्हाला काय सांगितलं फक्त, CEO, मॅनेजर, टीम लीडर, सिनियर डेव्हलपर आणि ज्युनियर डेव्हलपर. ओके. आर्किटेक्चर हेडची जी पोझिशन असते ती ऍज अ मॅनेजर लेवलला असते. कुठे असते, मॅनेजर लेवलला. ओके. सो ती काय डिसाईड करल, आरतीला भेटल सिद्धी, त्यांची मीटिंग होईल एक जनरल, काय काय करायचं कसं कसं नाही, बेसिक ऍबस्ट्रॅक्ट जसा असतो का त्यावरती डिस्कस होईल. ओके. नंतर ती मग डिसाईड करून आपण टेक्नॉलॉजी मध्ये करू शकतो किंवा तिलाही पूर्ण अभ्यास नसल. ती काय सुपरमॅन नाही सर्व काही नॉलेज असायला. असलं बी तरी सगळं होऊ शकत नाही एका माणसा. होतं का, प्रोजेक्ट मोठा आहे. ओके. आरतीचं बजेट आहे 3 CRचा. 3 CRचा प्रोजेक्ट करायचा आहे. 3 CR समजतं ना, 3 कोटीचा. तर तिथं मोठे पैसे जास्त त्याला मोठा प्रोजेक्ट बनवायचा आहे. सो सिद्धी काय कराल, आपल्या इथल्या मधला बेस्ट डेव्हलपर घेतो, नाव काय, वरद. वरद सोबत बसाल. वरद काय आहे, टीम लीड आहे. वरद काय आहे, टीम लीड आहे किंवा मॅनेजर आहे या पोझिशनला. तो पण जावा साईडचं काम बघतो. आरती सिद्धी त्याला सांगेल का सिच्युएशन आहे, असा असा प्रोजेक्ट बनवायचा आहे. हे दोघं मिळून बसतील, ठरवतील काय करायचंय, परत क्लायंटला बोलवतील, क्लायंटची त्यांची मीटिंग होईल ऑनलाईन वगैरे, आणि काय बनवायचंय काय नाही ते वरद
सिद्धी आणि हे लिहून घेतील एक MOM बनवतील. काय म्हणतात त्याला? मीटिंग मिनिट ऑफ मीटिंग बनवतील, बरोबर. MOM बनवतील आणि एक POC तयार करतील जनरल. काय असं असं आपण देऊ शकतो. आरती सिद्धी त्याला सांगेल त्या माणसाला असं असं स्ट्रक्चर असेल, अशा अशा गोष्टी असेल, त्याला हेल्प कोण करल? वरच करल टेक्निकल साईडला. काही गोष्टी टेक्निकली पॉसिबल असतात, काही नसतात, बरोबर ना. क्लायंटच्या काही पण रिक्वायरमेंट असतात. हवा लागताना फक्त इथून इकडल्या स्टुडंटला लागली पाहिजे, इकडल्या नाही लागली पाहिजे. हे पॉसिबल आहे का रूम मध्ये बसल्यावर? आहे का पॉसिबल? नाही. टेक्निकल वेने या गोष्टी पॉसिबल नसतात. तर मग वरच सांगेल का टेक्निकली ज्या गोष्टी पॉसिबल आहे का तो टेक्निकली हँड्स ऑन आहे. तो सांगतो की या गोष्टी पॉसिबल आहे, या होऊ शकतात, या नाही होऊ शकत. तो सांगेल. मग तुम्हाला जर पाहिजे असेल इकडल्या स्टुडंटला हवा, इकडल्या नाही, तर इथे एक मग तुम्हाला कंपाऊंड मारावं लागेल. हा खर्च तुम्ही करायचा. म्हणजे काय म्हणते त्याला मारायचं असं. मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतोय काय. सो ही मदत कोण करेल? वरच करेल, बरोबर. आता मला सांगा प्रोजेक्ट कोणाला समजला आहे क्लायंटचा? बोला बोला ऑनलाईन मध्ये काही. आरतीने दिलेल्या रिक्वायरमेंट कोणाला कोणाला समजले? सिद्धीला आणि वरातला, बरोबर आहे का? आता त्या रिक्वायरमेंट घेतल्या त्यांनी. आता ते सिद्धी आणि वरात काय करल? बाकी सगळे कामं सोडून देतील. 3 CR चा प्रोजेक्ट आहे, पण त्याच्यावर काम करत बसतील का दोघ जण? बसले तरी त्यांना जमल का? नाही जमणार. मॅनेजरचं काम बी सिनियर वर्कर नाही करू शकत, सिनियर वर्कर काम बी मॅनेजर करू शकत नाही. ओके. का? त्यांच्याकडे टाइम नाही. त्यांना काय फक्त काम घ्यायचं. बाकीची आपण 60 मुलं बसलेलो आहे, त्याच्यापैकी 30 हायर डेव्हलपर आहे आणि 20 हायर डेव्हलपर आणि 40 ज्युनियर माझ्या सोबत आहे. ओके. आणि हे दोघं आपल्या लीड करतायत, बरोबर आहे ना. आपली अशी सिच्युएशन आहे आता. काही समजतंय सर्वांना? आता वरद आणि सिद्धी वरदला माहिती आहे का माझ्याकडे किती आहे रिसोर्सेस म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये? रिसोर्सेस. जे 40 डेव्हलपर आहे ते सिनियर आहे आणि जे 40 आहे ते ज्युनियर आहे आणि जे 20 आहे ते सिनियर आहे आपल्याकडे, करेक्ट. तर तो काय कराल मग? हा प्रोजेक्ट सगळ्या 60 लोकांना समजत सांगत बसेल का वरद आणि सिद्धी? नाही. सिद्धीचं काम संपलंय, प्रोजेक्ट आला, तू तुझी टीम आणि काम ती चालली दुसऱ्या प्रोजेक्टला निघून. ओके. आता इथून पुढे काम कोणा कराईल? वरदकडं. त्याला काय आहे? इनिट काढलं MOM आणि प्रोजेक्टचं आर्किटेक्चर समजून घेतलं त्याने, बरोबर. त्याच्या लेवलला तो सेटअप बनवल. प्रोजेक्ट कशामध्ये बनवायचा आहे, बरोबर. टेक्नॉलॉजी डिसाईड कराल यांनी केलेल्या त्या, बरोबर. सर्व्हर डिसाईड कराल. त्याला बॅक एंडला काय काय यूज करायचंय, फ्रंट एंडला काय यूज करायचंय, या सर्व गोष्टी कोण कराल? वरद काय आहे? टीम लीड आपला, बरोबर. तो काय कराल? 60 मुलांना सोबत नाही घेणार. तो काय कराल? जे 20 सिनियर डेव्हलपर आहे त्यांची मीटिंग बोलवल, करेक्ट. त्यांना सांगा सिच्युएशन अशी अशी आहे, क्लायंट कोण आहे काय त्याशी काही मतलब नाही, आपल्याला असा असा प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे, बरोबर. आणि तो काय करल? तर त्या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 50 म्हणजे क्लासेस आहे, पेज, बरोबर ना. क्लास आहे, 70-80 इंटरफेसेस आहे, बरोबर. तो सिनियर डेव्हलपरला काय सांगाल? तर तुम्ही काय करा, असा असा प्रोजेक्टचं डिझाईन आहे, या डिझाईन मध्ये 7 ते 70 इंटरफेसेस आहे आणि 50 ते 60 क्लासेस आहे. ओके. किंवा जास्त क्लासेस आहे. तर तो काय करा? सिनियर डेव्हलपरला घेईल, त्यांना समजून सांगाल प्रोजेक्टचं स्ट्रक्चर वगैरे काय ते, आणि त्यांना इंटरफेस लिहायला लागेल. काय लिहायला येईल? इंटरफेसेस लिहायला येईल. इंटरफेसेस म्हणजे काय? सपोज फॉर एक्झाम्पल त्यांना लिहायला येईल त्या प्रोजेक्ट मध्ये रिक्वायरमेंट आहे काय आहे? ऑनलाईन दिसतंय तुम्हाला? प्रोजेक्ट मध्ये रिक्वायरमेंट आहे काय? तर 2 नंबरची ऍडिशन करायची. आणि खूप साऱ्या ठिकाणी ऍडिशन वापरायची त्यांना ती. मग तो काय कराल? सिनियर डेव्हलपर पृथ्वीराजला येईल, पृथ्वीराज सांगाल काय ऍडिशन करायची आहे, या मॉड्यूलवरती तू काम कर. एक मॉड्यूल असेल त्या मॉड्यूलवरती. मग पृथ्वीराज काय कराल? ऍडिशनची मेथड लिहिल, करेक्ट. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण लिहू शकतो, बरोबर. पृथ्वीराज सिनियर डेव्हलपर आहे, तो सर्व करू शकतो. ओके. बट तो काय कराल? एवढा टाइम नाही त्याच्याकडे. एक्झाम्पल लक्षात घ्या काही. ऍडिशन म्हणजे लिहिणं सोपं आहे, पण जेव्हा लॉजिक लिहायचं असतं तो खूप सारा कोड असतो, बरोबर ना. आणि एकच मेथड आहे, अशा नंबर ऑफ लिहायचं असतात. तो काय कराल? एक इंटरफेस बनवल,
कशाचा? कॅल्क्युलेशनचा. इंटरफेस काय बनवाल? इंटरफेस कॅल्क्युलेशनचा. ओके, त्याच्यामध्ये ही मेथड लिहाल. सॉरी गाईला. काय बनवल तो? इंटरफेस कशाचा? कॅलचा. ओके, आणि त्याच्यामध्ये काय लिहाल? void ऍड. ओके, आणि ऍडिशन मध्ये आता ऍडिशन करून त्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट ऍडिशनची काहीतरी वेगळी येते. जेव्हा आपण ऍडिशन मेथड करू का त्याच्यामध्ये प्रत्येक ऍडिशन मध्ये 0.5 ऍड झालं पाहिजे किंवा 5.6 ऍड झालं पाहिजे. क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, बरोबर आहे ना? हे करायचंय. तर मग काय ना, ऋतुराज ऍड करत बसल का त्याच्यामध्ये? लॉजिक क्लिअर बसल का? नाही. तो फक्त काय डिक्लेअर करून ठेवला एवढा, फक्त इंटरफेस. समजतोय का? काय डिक्लेअर करून ठेवल? इंटरफेस. फक्त मेथडचं नाव लिहून ठेवेल. समजतंय काय? आता पृथ्वीराज काय कराल, जे ज्युनियर डेव्हलपर आहे त्यातले 2 डेव्हलपर बोलवल आणि त्यांना सांगाल त्याचं लॉजिक काय लिहायचं तुम्ही लिहित बसा. मी जे मेथड लिहिलेलं आहे त्या मेथड वापरून तुम्ही काय करा, त्याचं लॉजिक लिहा. तर लॉजिक लिहिण्याचं काम कोणाकडे येईल? माझ्याकडे. मी ज्युनियर डेव्हलपर आहे. ओके, सो जे इंटरफेस डिफाईन करून ठेवले असते त्याच्यामध्ये जे मेथड लिहायचं काम आहे ते कोणाकडे येईल? माझ्याकडे. समजतोय गाईज? समजलं की सर्वांना? सो इंटरफेस मध्ये काय असतं? फक्त मेथड. काय सांगितलं मी वाक्य? अरे बोला गाईज. मेथड 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 डिक्लेरेशन ओनली. काय असतं? मेथड डिक्लेरेशन ओनली. कसं दिसतोय? इथं आपण क्लासच्या ऐवजी कोणता कीवर्ड यूज केला आहे? इंटरफेसचा. बाकी नेम सेम. ओके, आणि स्ट्रक्चर सेम. त्याला काय बोलता? इंटरफेस. गेल्यावर हा काय झाला? सिंटॅक्स ऑफ इंटरफेस. काही समजलं का एक्झाम्पल सर्वांना? मी तर खूप अंतःकरणाने सांगितलंय, तोडून 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 तुम्हाला प्रत्येक गोष्ट. सो इम्पॉर्टंट समजलं व्हाय इंटरफेस युजिंग. त्याच्या मागे एवढं सारं कारण आहे खूप मोठं. सो काय आहे? इंटरफेस युजेस इंटरफेस कीवर्ड. त्याचं स्ट्रक्चर काय सारखं आहे? सेम एज क्लास. We cannot create object of interface. Object cannot be created. सो आता आपण याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू नाही शकत, बरोबर? सॉरी, ऑब्जेक्ट क्रिएट नाही करू शकत. म्हणजे मग काय करावं लागेल याला? काय करावं लागेल गाईज? बोला सर्व सर्व. इनहेरिट करावं लागेल. काय करावं लागेल? इनहेरिट करावं लागेल. कसं करणार इनहेरिट? एबीसी क्लास क्लास एबीसी एक्सटेंड कॅल. ओके, बट इथं एक्सटेंड कीवर्डचा यूज नाही होत. कशाचा होतो? कशाचा होतो गाईज माहिती का? इम्प्लिमेंट. करेक्ट. कोणी सांगितलं?
इम्प्लिमेंट कोणता कीवर्ड यूज होतो इम्प्लिमेंट. सो इंटरफेस ज्यावेळेस आपण एक्सटेंड करतो सॉरी इंटरफेस ज्यावेळेस आपण इनहेरिट करतो त्यावेळेस कोणत्या कीवर्डचा यूज होतो मॅडम इम्प्लिमेंट्स. लिहून कीवर्ड लिहा सर्वांनी इम्प्लिमेंट्स. इंटरफेस आपण जेव्हा इनहेरिट करतो त्या टायमिंगला इम्प्लिमेंट कीवर्डचा यूज होतो. कोणता इम्प्लिमेंट. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इंटरफेस मधल्या मेथड बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट असता. कशा तुम्ही राईट डाऊन करा अथवा नका करू त्या काय असत्या पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट. लिहून घ्या रूल नंबर 4. मेथड्स आर पब्लिक अँड ऍबस्ट्रॅक्ट बाय डिफॉल्ट. काय काय रूल सांगितले सांगा बरं मला कोणतरी काय राहिले मला पाहून घेऊ द्या. कुठे वाच काय राहतो हा वनिता कुठे वाच वनिता वनिता कुठे आहे काय ऐकलं पाहिजे तुझं नाव काय सय्यद काय वाचते हा सांगा बोल. सुन नहीं रहा है सुनाई नहीं दे रहा है क्या समझेगा वो फिर. बोलना भाई. मेरे को समझ में नहीं आ रहा है कुछ. तू आज नॉट एनफ. Methods are public and abstract by default. By default means लिखने की जरूरत नहीं है. करेक्ट. और अपन ने लिखे भी नहीं तो भी क्या होगा वो एब्स्ट्रैक्ट. समझे क्या सब लोग. समझ ले का ऑनलाइन वाले. अरे यस Yes, नो sir. अपन Yes, एग्जाम Yes, लिख sir. रहे हैं. हाँ Yes, sir. गुड. इंटरफेस डेमो डॉट जावा. करेक्ट. पब्लिक स्टैटिक वॉइड मेन. ओके अपना ये मेन क्लास हो गया. सो काय लिहायचं आपल्याला बोला. इंटरफेस पब्लिक इंटरफेस एनिमल. ओके काय लिहिलं मी इंटरफेस एनिमल. त्याच्यामध्ये मेथड लिहिली वाईड साऊंड. काय केली आहे ओनली बाय डिफॉल्ट पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट. ओके इथे काय असतं मेथड नेम ऍक्च्युअली अशी असते. ओके
समजलं का? काय बोलता याला? इंटरफेस. काय बोलता? त्याच्यामध्ये काय असतं? मेथड पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट. ओके. देन याचा काय क्रिएट करू शकत नाही आपण? ऑब्जेक्ट असं म्हणणं आहे त्यांचं. करून बघायचं का आपण? कसा करणार ऑब्जेक्ट क्रिएट? एनिमल इक्वल टू न्यू एनिमल. व्हॅल्यू कॅन नॉट इन्स्टन्शिएटेड द टाइप ऑफ एनिमल. याचं एक्झाम्पल द्या आधी एवढं. आणि हे लिहून घ्या वरती म्हणजे खाली कॅन नॉट असं. मग गरम करू का? गरम करू का? झालंय लिहून? मागं झालंय का? समजलंय का? इंटरफेस मध्ये काय असतं गाईड? पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट. तुम्ही असं जर नाही लिहिलं, नुसतं असं जर लिहिलं बाय डिफॉल्ट काय असते? पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट. हे पण लिहून घ्या. ओके झालंय. सो आपण याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. तर मग याचा यूज कसा करायचा काही आता? काय करावं लागेल? बोला. क्लास काय? डॉग इम्प्लिमेंट एनिमल. ओके. ओके आणि ते एरर दाखवते बघा. काय आहे? वाचा मग सर्वांनी. ऑनलाईन वाले मोठ्याने वाचा, मी ऐकतोय.
the type dog must be implement the inherited abstract method animal dot sound. So जर तुम्ही ॲनिमलने काय करताय, इनहेरिट करताय, ओके, तर कंपल्सरी काय आहे, ॲनिमल डॉट साऊंड तुम्हाला इथे इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. समजतंय काही? सो कसं करणार मग तुम्ही? Public wide sound. पब्लिक वाईड साऊंड गोड आणि त्याची बॉडी. ओके, गेला बघा एरर. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काय डॉग साऊंड. ओके, आणि इथं काय करणार तुम्ही मग आता? सिंपल डॉग डॉग इक्वल टू न्यू डॉग. ऑब्जेक्ट क्रिएट करायला शिकले की नाही काय अजून? काय डॉग डॉट ऑब्जेक्ट डॉट मेथड साऊंड. ओके, घ्या लिहून. रन होईल बघा हा इंटरफेस आता. काय झालंय बघू एरर. काय म्हणतंय ऍक्च्युली व्हॅल्यू वॉज नॉट. काय चुकलंय गाईज रे? हं, पब्लिश स्टॅटिक वाईड मेने काय इंटरफेस डेमो. जावा सी इंटरफेस डेमो डॉट जावा जावा इंटरफेस डेमो डॉग साऊंड. ओके, झालंय का रे? टोटल प्रोग्राम लिहून घ्या सर्वांनी. हा, टोटल लिहायचा असतो प्रोग्राम, लिहायला सांगितलं मग तेवढंच लिहिशाल. दिसतंय का सर्वांना? इंटरफेसचे टोटल एक्झाम्पल झालं. ओके, इंटरफेस जर लिहायला लावलं तुम्हाला, हे टोटल एक्झाम्पल लिहायचं. ओके, इंटरफेस म्हणजे काय ते सांगायचं, त्याचे रूल सांगायचे 4, करेक्ट, आणि एक्झाम्पल लिहायचे पूर्ण. आता याच्यामध्ये काय आहे, सिंगल ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहे फक्त. ओके, सो याला काय बोलतो मग? सॅम इंटरफेस. कोणता? सॅम. आणि जावा 1.8 मध्ये नंतर व्हर्जन जावा 1.8, करेक्ट. त्यानंतर सॅम जर असेल, सॅम म्हणजे काय, सिंगल ऍब्स्ट्रॅक्ट मेथड इंटरफेस. ओके, काय यूज करतो आपण? लॅमडा. लॅमडा माहिती नाव ऐकलंय का? लॅमडा एक्सप्रेशन. लॅमडाने काय केलंय मग? लॉट्स ऑफ बॉयलरप्लेट कोड काढून टाकलेला आहे. ओके, आणि खूप सारं सोपं केलंय जावा. कशाने? या इंटरफेसने. समजतंय? कोणता इंटरफेस? सॅम, सिंगल ऍब्स्ट्रॅक्ट मेथड इंटरफेस. आणि जावा 1.8 नंतर याच्यामध्ये मेथड आले आहे. पण त्या पहिले जावा 1.8 च्या आधी काही आवाज येतोय का? लिहायचे बरोबर, खाली लिहित राहायचं, लक्ष माझ्याकडे द्यायचं. त्यानंतर काय आलं जावा 1.8 नंतर? स्टॅटिक आणि डिफॉल्ट मेथड आलेले इंटरफेस मध्ये. पण त्या स्टॅटिक आणि डिफॉल्ट दोन मेथड आलेले आहे. डिफॉल्ट नावाचा कीवर्ड यूज करून मेथड लिहू शकतो आपण, करेक्ट. आणि एक कोणती? स्टॅटिक.
ओके. आणि स्टॅटिक आणि डिफॉल्ट मेथडला काय आहे, इम्प्लिमेंटेशन सुद्धा लिहू शकतो आपण इंटरफेस मध्ये. ओके. सो आताचा इंटरफेस खूप भारी आहे. ओके. ते लिहून झाले लिहिल्या बरं का, आम्हाला ते लिहून घ्या आधी, कन्फ्युजन होईल तुमचं खूप सारं. आधी एक इंटरफेस समजून घ्या. झालंय लिहून सर्वांचं? येस सर झालंय. ओके गुड. बरोबर नाही गाईड आज. सो हे समजलं इथपर्यंत सर्वांना? समजलंय? ऑनलाईन वाले Yes, sir. समजलंय का? यस सर. गुड. सो आपल्याला काय करायचं आता, देन जावा 1.8 नंतर काय आलं याच्यामध्ये, स्टॅटिक स्टॅटिक मेथड आलेली. कोणती? स्टॅटिक. ओके. स्टॅटिक मेथडला काय असतं, इम्प्लिमेंटेशन असतं. हे जर तुम्ही जावाचं व्हर्जन पहिले इन्स्टॉल केलं 1.4 1.3, त्याच्यामध्ये हा प्रोग्राम चालणार नाही. पुढं चालतो आपण तो पहिला वाला चालेल. समजतंय का? स्टॅटिक मेथड. आणि इथं आपण तुम्ही कॉल करू शकता. आपण हा ओके गाईज, लक्ष द्या इकडं. काय लिहिलं मी? कोणती मेथड लिहिली?
स्टॅटिक वाईड डिस्प्ले. कोणती मेथड ही? स्टॅटिक मेथड आहे. स्टॅटिक मेथड जर असेल तर काय करतो आपण? डायरेक्टली ऍक्सेस क्लास नेम. आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं, करेक्ट? आपण काय करतो? मेन मध्ये बघा, रन कसं करतो? पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. ही कोणती मेथड आहे गाईज? लक्ष द्या. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन कोणती मेथड आहे? मेन मेथड, Static. स्टॅटिक मेथड, करेक्ट? ही कशी ऍक्सेस करतो आपण? डायरेक्टली क्लास नेमनी. कशी? जेव्हा आपण रन करतो तेव्हा काय लिहितो? प्रोजेक्टचं नाव. नाव काय? याचं इंटरफेस डेमो. ओके, मग ऍक्सेस करतो ना. तशी ही कशी ऍक्सेस करणार? ॲनिमल. ॲनिमल काय आपला? हे बघा, या क्लासचं नाव काय आहे? या क्लासमध्ये मेथड आहे ती डिस्प्ले. ओके, क्लासमध्ये मेथड होती डिस्प्ले. कोणती? डिस्प्ले मेथड. कोणत्या क्लासमध्ये? ॲनिमल. सो ऍक्सेस करताना कसं करणार मग? ॲनिमल डॉट डिस्प्ले. ओके, जावा सी इंटरफेस डेमो डॉट जावा. ओके, लिहून डॉग साऊंड स्टॅटिक मेथड. दिसतंय का रे? तो स्टॅटिक मेथड कशी कॉलिंग करतो? इंटरफेस नेम डॉट मेथड नेम. लिहून घ्या सिंटॅक्स. हाऊ टू कॉल स्टॅटिक मेथड? इंटरफेस नेम डॉट मेथड नेम. बट हे कुठे होईल गाईज? जावा 1.8 प्लस व्हर्जन मध्ये. हा, चालेल लिहून. झालं राईट डाऊन करून गाईज? Yes, sir.
मोठ्याने बोलायचं. तुम्हाला कॅमेरा ऑन करायला लावले काय? झालंय राईट डाऊन. येस ओके, सर झाले. आपण आणखी एक एक्झाम्पल करूया. आपण एक्झाम्पल घेतलं की लिहिलं की व्हेकल डेमो. काय केलंय, व्हेकल डेमो एक क्लास बनवला आहे, त्याच्यामध्ये मेन मेथड लिहायची आपली. ओके, सो आपण काय बनवूया, इंटरफेस बनवूया. इंटरफेस काय नाव देऊया इंटरफेसला? व्हेकल. ओके, त्याच्यामध्ये मेथड लिहूया कोणत्या? वाईड स्टार्ट. काय असते व्हेकल स्टार्ट आणि करेक्ट स्टॉप. वाईड स्टॉप. ओके ना? दिसतंय सर्वांना? काय आहे? व्हेकल स्टार्ट आणि व्हेकल स्टॉप. ओके, आता व्हेकल काय आहे? कार. करेक्ट. आपण काय केलं मग? क्लास कार इम्प्लिमेंट, बोला गाईज, व्हेकल. ओके, तो वाईड स्टार्ट. ओके, पब्लिक वाईड स्टार्ट. याच्यामध्ये लिहिलं काय स्टार्ट होईल? कार Fast. स्टार्टिंग. ओके, कार स्टार्ट केली. ओके, बट व्हेकल स्टार्ट करणं ठीक आहे, पण व्हेकल स्टॉप करायची का कार? आपण डायरेक्ट इंटरफेस मध्येच लिहू शकतो ना स्टॉप. प्रत्येक व्हेकल कंपल्सरी स्टॉप झाली पाहिजे. ओके, सो यासाठी काय करायचं, त्याला काय बनवायचं? डिफॉल्ट मेथड बनवायची. कोणती मेथड बनवायची? डिफॉल्ट व्हेकल स्टॉप. करेक्ट. व्हेकल स्टॉप. ओके, सो आपण स्टॅटिक प्रमाणे कोणती मेथड लिहू शकतो आणखी? डिफॉल्ट. इंटरफेस मध्ये कोणती? डिफॉल्ट. कोणत्या कोणत्या मेथड झाल्या? पहिली कोणती आहे? पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट मेथड. कोणती? ही कोणती आहे? पब्लिक ऍबस्ट्रॅक्ट मेथड. ओके,
देन स्टॅटिक, देन डिफॉल्ट. ओके, समजतंय ना? इंटरफेस मध्ये आपण या गोष्टी देऊ शकतो. स्टॅटिक मेथड कशी ऍक्सेस करायची तुम्हाला कळलं असेल. डिफॉल्ट कशी ऍक्सेस करायची मग आता? डिफॉल्ट कशी ऍक्सेस करायची गाईज? काय करावं लागेल याला ऍक्सेस करायला? कार कार इक्वल टू न्यू कार, देन कार डॉट काय मेथडचं नाव आपलं स्टार्ट. ओके, देन कार डॉट स्टॉप. ऑब्जेक्ट क्रिएट करून मेथड कॉल करायची डिफॉल्ट मेथड मी. काय आहे? जावा सी बोला. व्हेकल डेमो डॉट जावा, जावा सी व्हेकल डेमो. जावा बरोबर आहे का? ओके, कॅरी ऑन. तो आणखीन एक प्रॉब्लेम आला होता आपल्याला काहीच काय इनहेरिटन्स मध्ये आठवता का? मल्टिपल इनहेरिटन्स डझंट सपोर्ट जावा. करेक्ट. सो तो प्रॉब्लेम आपण काय करू शकतो आता? मल्टिपल इंटरफेस. करेक्ट. मल्टिपल इंटरफेस यूज करून सपोर्ट करू शकतो ना? समजलंय का? आणि आपल्याला जर 100% ऍब्स्ट्रॅक्शन पाहिजे असेल म्हणजे काय? सिक्युरिटी थोडक्यात. काय सिक्युरिटी काय यूज करायचं? इंटरफेस. सो जावा काय आहे? सिक्युअर आहे का? तर त्याच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्शन यूज होतं. ऍब्स्ट्रॅक्शन कशात यूज होतं? इंटरफेस मध्ये आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये. तो 100% ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये काय यूज होतं? इंटरफेस.
समजलं काय इंटरफेस सर्वांना? ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले? Yes, sir. sir. ओके गुड. लिहून झालंय सर्वांचं? यस सर. ओके गुड.